तर चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा अन्वेषण संघ. 4 षटकांची मॅच असेल. दोन ऑफिशियल पंच देखील सज्ज असतील. डबल 7 387 09 107 07 त्याने फेकला तिकडून. अरे नको ना भाई, बोचा मागेल ना. आता मागितलं पहिले. तर चला 4 षटकांची मॅच असेल. आजच्या दिवसातील पहिली लढत नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आदर्श वांगणी विपक्ष अंबेशाही नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय नक्कीच आदर्श वांगणी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दोन ऑफिशियल पंच सज्ज आहेत. मेन पंचांच्या भूमिकेत अमित डांगरे आणि स्क्वेअर लेगचे पंच अमित ब्राह्मणे. दोन अमित नक्कीच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. एक भव्य दिव्य असं क्रीडांगण नक्कीच स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर क्रीडा संकुल आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तेजस. नो स्ट्रायकिंग एंडला निहाज. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तेजस. पावसाचं षटक नक्कीच आपण पाहू शकाल. एकच एंड आहे नक्कीच. आता काय तिथं तेजस आणि नियाज. बॅट्समन तेजस आहे स्ट्राइक. कॅमेरा कुठं आहे रे? कॅमेरा इकडनं आहे ना. नियाज नॉन स्ट्राइक. नंतर ऊन पडतो जसा क्लिअरिटी जात नाही. या कॅमेरा जाम क्लिअरिटी. तेजस आणि निहाज सलामीची जोडी मैदानामध्ये आदर्श वांगणी संघाच्या माध्यमातून. नक्कीच पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मागवती तेजस. तेजस टू तेजस असा सामना नक्कीच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गेम ऑन. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. पहिलं षटक पहिला चेंडू या इनिंग मधील या सत्रातील पहिल्या चेंडूवरती मोठा फटका वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा. धावांचा श्रीगणेश इथे मात्र केला जातो वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केलं जाईल. धावफलकावरती धावा लागतील त्या 2 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिला चेंडू नक्कीच आजच्या दिवसातील पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी नक्कीच इथे डावकुरा त्याचा फलंदाज आहे. ऑन साइडला हा फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती येतील चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत ही 1 धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. धावफलकावरती धावा लागतील त्या 3 धावा. अरे फोन केलता उचलत नाही तो फोन. पुढचा चेंडू नक्कीच रेटिंग
फलंदाज आहे लघु फुलटा चेंडू अलॉंग दी कार्पेट, फटका सजवला गेलाय. मनीष लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. चेंडू उचलतायत फेकतायत तोपर्यंत ही एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल 4 या आकड्यावरती. पहिल्या पाण्याच्या बाटल्या काढून ठेव. आहे फटका फसलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे जेल कॅरी केलं जाईल. पहिल्या विकेटचं पतन पहिल्या हाताला लागेल तर म्हणजे आदर्श वांगणी टीमला. वन डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये अखिलेश. ऐका ना पहिल्या दिवसाची मॅच ठेवून टाका. जिंकलेलीला टीम ठेवून दे. ऑन स्ट्राईक अखिलेश. नक्कीच आज आपण आवाज ऐकणार आहोत वाकलनगावची तोफ ओमकार शेटे यांचा आवाज नक्कीच आजच्या दिवसात आपण ऐकणार आहोत. इथे माझा ऑन साइडला हा फटका काउ कॉर्नर रिजनला बीट करून चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. आला हा आजच्या दिवसातील दमदार षटकार. नक्कीच पहिला षटकार आजच्या दिवसातील या इनिंग मधील पाहायला मिळतो. फलंदाज अखिलेशच्या बॅट मधून धावफलकावरती धावा लागल्या तर 10 धावा, एक गोल्डन आकडा. नक्कीच क्रिकेटची देवता भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर आपल्याला पाहायला मिळतोय धावफलकावरती. नक्कीच सुरुवात इथे मात्र खूप चांगली केली अखिलेशने. अखिलेश सांगते जरी फलंदाज बाद झाला असेल तरी मात्र माझ्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. आणि आणखीन एक फटका क्षेत्ररक्षक जज करते मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सरळ काउ कॉर्नरच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. आणखीन एक दमदार षटकार. 16 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिला इथून संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. तर नक्कीच ओमकार शेट्टे यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. दुसरे षटक घेऊन गोलंदाजी मागवती गोलंदाज मनोहर. स्ट्रायकिंग एंडला लियास. पहिला चेंडू इथे मात्र गतीमध्ये मिशनर कुठल्याही स्पॉट वरती चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन विसावतोय एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. स्लो गतीचा चेंडू नक्कीच इथे मात्र हाताळला होता गोलंदाज मनोहरने. धावफलकावरती धावा झाल्या त्या 16 धावा, 16 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक चांगली सुरुवात नक्कीच इथे पाहायला मिळाली. फलंदाज अखिलेशच्या बॅट मधून आणखीन एक फसवा चेंडू गतीमध्ये मिश्रण नक्कीच इथे पाहायला मिळते. सातत्याने स्लो गतीचा मारा नक्कीच इथे केला जातोय. जखडून ठेवलं जाते फलंदाज नियाजला. 16 धावांवरती धावफलक स्थगित आहे. तेजसचा जर विचार केला तर पहिले 4 चेंडू अप्रतिम हाताळले होते मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती षटकार लगावला फलंदाज अखिलेशने आणि नक्कीच एक फ्लाइंग स्टार्ट देण्याचं काम नक्कीच केलं गेलं इथून आदर्श वांगणे टीमला. 4 षटकांची ही मॅच आहे. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा इथून धावफलकावरती लावण्याचा मानस असेल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. ते मात्र आक्रमक क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळते. पुढचा चेंडू खुल्या टप्प्याचा चेंडू क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर. धावचीची संधी होती मात्र इथे मात्र संधी फसली आणि अतिरिक्त धाव नक्कीच इथे पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा ऍड केल्या जातील त्या 2 धावा.
दोन्ही धावफलक पुढे सरकेल. 18 या आकड्यावरती चांगली सुरुवात नक्कीच पाहायला मिळते. इथे मात्र कमबॅक करून देतोय गोलंदाज मनोहर आपल्या टीमला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनोहर सज्ज होईल. मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाहीये. खूप लवकर खेळतायत तर लाईन आणि लेन नक्कीच इथे मात्र समजत नाही. फलंदाज नियाजला जखडून ठेवलं जाते. गोलंदाज मनोहरच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 18 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर आहे. आणखीन काही चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधील. ओव्हर नंबर 2 इन अ प्रोसेस. तुझा चेंडू पुन्हा एकदा अकोला टप्प्याचा चेंडू सातत्याने गतीमध्ये मिश्रण लाईन लेन चांगली पाहायला मिळते. गोलंदाज मनोहरच्या माध्यमातून डावखुरी हाताचा गोलंदाज आहे मात्र चांगला खेळपट्टीचा अनुभव या खेळाडूकडे पाहायला मिळतो. या गोलंदाजाकडे पाहायला मिळतो. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, 4 चेंडू निर्धाव आणि 1 डबल नक्कीच पाहायला मिळते. म्हणजे आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज मनोहरने. 18 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम आहे. झेलची संधी असेल इथे मात्र चांगला झेल कॅरी केला जातोय. कट अँड बोल्ड इथे मात्र होईल. फलंदाज नियाजला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. तर यापुढील होणारी लढत असेल डीएम बॉईज विपक्ष जाणता राजा बदलापूर. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं. एकाच गावातील 2 संघ मात्र आज आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतील. तर इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. डीएम बॉईज विपक्ष जाणता राजा बदलापूर. दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तसला पंचा आपण देखील थोडस फास्ट खेळायला सांगायचंय. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी माग होती. गोलंदाज मयूर सज्ज होईल. तर यापुढील होणारी लढत असेल एक बिग फाईट मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. डीएम बॉईज विपक्ष जाणता राजा बदलापूर. दोन्ही संघ एकाच गावातील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आज मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. 18 धावा धावफलकावरती लाभल्या गेल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे 9.00 ची सरासरी नक्कीच इथे मात्र राखून ठेवली जाते. पहिला चेंडू ऑन साईडला फटका खेळला जाता. बॅक टू द बॉल फटका सजवला जातोय. एक धाव इथून कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. इथे मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये पुरुषोत्तम. राईट हँड बॅट्समन नक्कीच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये खास करून मनोहरची फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केलाय. चांगला कमबॅक करून दिले आपल्या टीमला. इथे मात्र शॉर्ट पिच बॉल आहे आणि मिस टाइम आहे. झेलची संधी असेल इथे मात्र चांगला झेल नक्कीच कॅरी केला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणि आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक हाताला लागेल आदर्श वांगणी टीमला. पुरुषोत्तम नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये सलीम. स्ट्रायकिंग इनला फलंदाज आहे अखिलेश. नवकुऱ्या हाताचा फलंदाज निम्या आक्रमक असतात. इथे मात्र हा फटका इथे सजवला जातोय.
क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे आदर्श वांगणी टीमला. पुढचा चेंडू सलीमसाठी. टप्प्याचा बॉल आहे, तितका चांगला फटका नक्कीच इकडे पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सरळ, वन बाउन्स, सीमा रेषा पार आला हा दमदार चौका फलंदाज सलीमच्या बॅट मधून. पुढचा चेंडू इथं मात्र आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र चेंडू जाईल सरळ, सीमा रेषा पार आलाय हा दमदार षटकार. पहिला बॉल 1 रन 2 विकेट. सलीम आणि धपलकावरती धावा लागल्या त्या 29 धावा. तिसरं षटक इथून प्रगती पथावर आहे. गोलंदाज मयूरचं थोडंसं मागणं पाहायला मिळतं. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे सलीम. पुढचा चेंडू इथे मात्र अनसाइडला हा फटका नक्कीच पाहायला मिळतोय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र झेलची संधी होती, मात्र सोप्पा झेल नक्कीच इथे जमिनीला दान झालाय आणि तोपर्यंत या धावा कंप्लीट केल्या जातील त्या 2 धावा. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 31 धावा. 31 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. तर यापुढे होणार लढत असेल डीएम बॉईज विपक्ष जाणता राजा बदलापूर. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण यायचंय आमच्या समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीसाठी. ते मात्र अप्रतिम गोलंदाजी, यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर बिघडलं जाते फलंदाजाचा आणि आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे आदर्श वांगणी टीमला. नक्कीच अरुण इथून बाद झालाय. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती गोलंदाज नरेश. पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद करत असताना चांगली सुरुवात नक्कीच पाहायला मिळते आपल्या उव्वची. अरुण नक्कीच गोल्डन डकचा शिकार ठरलाय आणि चांगली गोलंदाजी नरेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू चांगला फटका नक्कीच इथे सजवला जातोय. सुद्धा गोलंदाज नक्कीच चेंडू अडवतील तोपर्यंत ही एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 32 या आकड्यावरती. सलीम ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू
इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू, नक्कीच क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर इथून केला गेला होता. नेदाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक, स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक नक्कीच इथून पाहायला मिळतंय. धावफलकावरती धावा स्थगित आहेत, त्या म्हणजे 32 धावा. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमधील. पुढचा चेंडू सलीमसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, ऑन साईडला फटका सजवला जातो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती घेतील, चेंडू उचलतील, फेकतील. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. 34 या आकड्यावरती नक्कीच सुरुवात चांगली पाहायला मिळाली होती, मात्र मिडल ऑर्डर मध्ये चांगली फलंदाजी नक्कीच झाली नाही आदर्श वांगणे टीमच्या माध्यमातून. सुरुवात खूप चांगली नक्कीच करून दिली होती अखिलेशने. 2 गडी बाद झाल्यानंतर आल्यानंतर लगेच 2 षटकार आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. ते मात्र दिशा पाहावी लागेल नक्कीच. पण आम्हाला सांगते चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंत सुलपत एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. आजच्या दिवसातील पहिला अवंत चेंडू नक्कीच गोलंदाज नरेशच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 35 धावा धावफलकावरती. शेवटची काही चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमधील. मात्र चांगला फटका, थर्डमॅन रिझनला क्षेत्ररक्षक आहेत. लंबी कार्पेट फटका सजवला होता. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल. आणि इथे मात्र फेकी चांगली होती, कलेक्शन थोडंसं खराब यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत त्या 3. आणि 4थ्या धावेसाठी नक्कीच इथून फलंदाज बाद होईल. 3 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 38 धावा, 38 रन ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. नवीन फलंदाज मैदानामध्ये ताहीर. त्यानंतरची होणारी मॅच असेल आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरी लढत. DM बॉईज विपक्ष चांताराच्या बदलापूर गाव. पुढचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. धावचीची संधी असेल आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या 17 समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष असेल विजयासाठी आंबे शिवसंघासमोर.
तांबेचे नाव, सोपे होईल तुमचे सर्व काम. उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांना आणि बदलापूर वासियांना मी ओंकार शेट्टे वाकण मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. आज शुक्रवार आहे आणि अतिशय सुंदर दिवस, संकष्टी चतुर्थी. सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींच्या आणि त्रिवार मानाचा मुजरा आणि उपस्थित तमाम लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रबर बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट म्हटलं तर पावसाळी आणि पावसाळ्यातील या हंगामातील पहिली मानाची क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी मयूर प्रतिष्ठान, मयूर ग्रुप चषक, प्रतीक पिसेकर आणि मयूर ग्रुप यांच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा हा भव्य दिव्य क्रीडा सोहळा याच मैदानावरनं आपण पाहता. अनेक टेनिस क्रिकेट विश्वातील मानाच्या स्पर्धा या मैदानावरती सातत्यानं पाहिलेत आणि आता ते जगन्नाथ क्रीडा संकुल सज्ज झालं आहे पावसाळी हंगामाच्या क्रिकेटसाठी. आणि रबर बॉलची पहिली क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आहे जगन्नाथ क्रीडा संकुल इथनं मयूर प्रतिष्ठान, मयूर ग्रुप चषक. पहिलीच मॅच तुम्ही एन्जॉय करता. टार्गेट फारसं मोठं नाही आहे, 38 झालेत. 5 षटकं 79 गरज, 4 षटकं 79 गरज. आदर्श वांगणी आणि त्यांच्या विरुद्ध टीम इन ॲक्शन आंबेशू. आदर्श वांगणीनं फलंदाजी करताना डावकुऱ्या त्याच्या फलंदाजानं सुरुवातीला मनं जिंकली, त्यानंतर दबाव आला. कारण दुसरं षटक जे आपण पाहिलं गोलंदाज मनोहरचं आणि रबर बॉलचं षटक म्हटलं तर 15, 16, 20 अशी प्रत्येकाला सवय असते. मग या अवलियानं एक वेगळा पराक्रम केला. फक्त 2 धावा खर्च केला, 1 विकेट मिळवली. त्यानंतर मॅचला पूर्णपणे कलाटणी आणि धावा झाल्या 38-39 लक्ष. रबर बॉल क्रिकेट म्हटलं की कमीत कमी तुमच्याकडे 13-14ची सरासरी असायला हवी. इथे 10पेक्षा थोडी खाली आहे. पाहिजे आदर्श वांगणी कशा प्रकारे फाईट करेल. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. पहिला चेंडू ऑन साईडला, चेंडू चला डीपमध्ये मड विकेटला. मैदानावरती चारही बाजूला गवताचा गालीचा पसरलेला आहे. तुम्ही मैदानावरती आलं की तुम्हाला प्रत्येकाला वाटेल की आपण एखाद्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरती खेळतोय की काय. ती अनुभूती आज तुम्हाला नक्की मिळेल. आणि अशा प्लॅटफॉर्मवरती ज्यावेळी तुम्हाला क्रिकेट खेळण्याची संधी मिळते जिथे लेदर बॉल विकेट अगदी पाटा विकेट आपण म्हणू शकतो, चारही बाजूला ग्रास आहे, मजा येईल आज प्रत्येक खेळाडूला या मैदानावरती क्रिकेट खेळताना, क्रिकेट एन्जॉय करताना. खोलवर टप्प्याचा बॉल फक्त फ्लिक केला बॅटन पॅडमधनं. चेंडू चालला बॅकवर्ड स्कोअर लेगला. धाव मिळेल त्या ठिकाणी 2. ओव्हरथ्रो झाला, बॅकअप फार लवकर आणि अजून 2 धावा ॲड झालेत सिंगल डबल्सने. या ठिकाणी आपण पाहताय फलंदाज ओमकार आणि आकाश ही सलामीची जोडी 39 धावेचं जे टार्गेट आहे ते पार करण्याची स्वप्नांनी अभिलाषा मनाशी बागून मैदानावरती फलंदाजीची सुरुवात करतायत. फार लवकर ब्रेक तो द्यावे लागतील. इकॉनॉमिकल षटक टाकावं लागेल तेजसला. कमीत कमी 8 ते 9 पेक्षा कमी धावा खर्च करावा लागतील जेणेकरून येणारी 3 षटकं आणि सरासरी डबल डिजिटमध्ये पाहायला मिळेल. वॉटर बॉल पडल्यानंतर गुडलेन स्पॉटचा जो एरिया आहे ना तिथनं चेंडू स्किट देखील होतो आणि हलकासा राईज देखील. म्हणजे आज फलंदाजी करणं उजव्या त्याच्या फलंदाजीसाठी सोपं नाही आहे. कारण बाउंड्री देखील अथांग पसरलेली आहे, फार दूरवरचे षटकार आहेत आणि त्यातल्या त्यात हवेचा प्रवाह देखील विरुद्ध दिशेनं. म्हणजे आज डावखोऱ्या त्याच्या फलंदाजांची मजा आहे कारण त्यांच्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. रबर बॉल क्रिकेट म्हटलं की फारसा हवेचा फरक पडत नाही. मग ते मैदान इतकं अथांग पसरलं आहे की इथे उजव्या त्याच्या फलंदाजाच्या बॅटमधनं लॉंग ऑन लॉंग ऑफला षटकार तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. मात्र मिड विकेट स्कोअर ऑफ द विकेट, थोडा जास्त विकेट कॅचेस, तिथे फिल्डिंगचा आज कस लागेल. पाहूया आजच्या दिवसामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत कोणते असे फलंदाज आहेत जे एक चांगली कामगिरी या मैदानावरती करतील. बॉल तयार, डावकोऱ्या त्याचा गोलंदाज, फटका मिस टायमिंग होता, व्यवस्थित बॅटवरती नाही आहे. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक फार वेगान आलेत. थ्रो देखील यावी सुंदर आला, कलेक्टिंग मात्र खराब आणि धावा मिळतील 2. तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट फार छोटी आहे आदर्श वांगणी आणि जर तुम्ही अशा चुका केल्या तर या मैदानावरती त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. कारण म्हटलं जाताना परिस्थिती कशी असो, ज्याला लढता येतं त्याला भविष्य घडवता येतं आणि या ठिकाणी तुम्हाला लढाई अर्थातच जो संघर्ष ना तो फार मोठा करायचा आहे.
तेजसच्या षटकातील अंतिम बॉल. बॅटची कडा फायनली टेकन. यष्टीरक्षकाने यावी टिपलाय जेल एजन गॉन. पहिला धक्का लागलाय आणि आदर्श वांगणीनं या मॅचमध्ये सांगितलं लक्ष काय फरक त्याचा पडत नाहीये. संघर्ष आम्ही करणार आहोत आणि लढाई प्रतिस्पर्धी टीमला करताना त्यांना घाम फोडणार आहोत. हे फक्त मानसिकता हा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून मैदानावरती खेळायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ज्या 8 ते 9 रनपेक्षा कमीचं षटक आपण म्हणत होतो, ब्रेक थ्रूची चर्चा करत होतो, गोलंदाज तेजसनं तेच केलं. 1 निर्धाव, 4 दुहेरी धावा आणि 1 विकेट. 8 धावा खर्च करत 1 सफलता मिळाली आहे गोलंदाज तेजसला. डीएम बॉईजनं पुढच्या मॅचचा टॉस जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. प्रतिस्पर्धी टीम आहे जाणताराचा बदलापूर या संघाच्या विरुद्ध. ती पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. 4 षटकांचे प्रत्येकी सामने. आज अशा 7 सामन्यांचा मनमुराद आनंद बदलापूरकर घेऊ शकतील, कारण बदलापूर विभागातील आज 8 नामवंत संघ तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळतात. पहिला सामना तुम्ही एन्जॉय करताय. वांगणी हा संघ खेळतोय, त्यांना फाईट करते ही टीम मैदानाच्या आतमध्ये. डीएम बॉईज पुढच्या सामन्यामध्ये इन ॲक्शन जाणताराचा बदलापूरच्या विरुद्ध फाईट करताना दिसेल. मयूर ग्रुप चषक तुम्ही एन्जॉय करता. मयूर ग्रुप गटला की एक दर्जा आणि बदलापूरमध्ये सध्या फार चर्चेत राहणारं नाव मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर आणि त्यांचा पूर्ण जो मित्रपरिवार त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेली पावसाळी क्रिकेट आणि रबर बॉल हंगामातील हा एक मानाचा क्रीडा सोहळा. पहिल्या क्रमांकासाठी 40,000 आणि रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं की ट्रॉफीज काहीशा आपल्याला छोट्या पाहायला मिळतात. मग आज जर तुम्ही या मैदानावरती आलात, मैदान पाहिलं आणि त्यानंतर जर तुम्ही ट्रॉफीजकडे लक्ष टाकलं तर प्रत्येक टीमला वाटेल की पहिली मानाची ट्रॉफी आपल्या गावामध्ये, आपल्या शोकेशमध्ये नक्की यायला हवी. त्या ट्रॉफीजसाठी हा संघर्ष 24 संघांमध्ये. हाफ ट्रॅक करू त्या मिस्की होऊ किंवा बॅटची कडा घेऊन चेंडू मागे चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फाईन लेगला फार वेगानं आले. व्हेरी गुड फिल्डिंग. रबर बॉल क्रिकेट ज्यावेळी तुम्ही थ्रो करता ह्या मैदानावरती खरं तर तुम्ही 1-2 टप्प्याने देखील थ्रो देऊ शकता, कारण डायरेक्ट ज्यावेळी थ्रो येतो रबर बॉल ग्रीप करणं कधी कधी यष्टीरक्षकाला थोडंसं कठीण जातं. त्यामुळे मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर अतिशय सुंदर आहे. क्रिकेटसाठी जे हवं ना ते सगळं काही आहे. जगन्नाथ क्रीडा संकुल येतं आणि तिथेच तुम्ही पाहता ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. आणि 139 सध्या अडचणी त्या टीम. डावखुऱ्या त्याचा फलंदाज झाला. रन्स त्याच्या बॅटमधनं येणार, नक्कीच येणार, कारण या मैदानावरती जर खेळपट्टीचा अंदाज आपण घेतला ना तर डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी भरपूर काही पोषक आहे. कारण जो आपण रायटी बॅटरसाठी गुडलँडचा एरिया पाहता 1 शॉट. ऍड झाली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावफलक 10 धावा. फार चांगली गोलंदाजी आदर्श वांगणी हा संघ देखील करतो. आपण चर्चा करत होतो रायटी बॅटर ज्यावेळी बॅटिंग कराल त्यावेळी जो गुडलँड स्पॉटचा एरिया आहे तिथनं काहीसा चेंडू स्कीट होतोय, काहीसा राईस देखील होताना पाहायला मिळतोय. मात्र डावखुरा त्याच्या फलंदाजासाठी तसं काही नाही आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर तिथनं बाउन्स फारसा मिळत नाही आहे. त्यामुळे आज डावखुरा त्याच्या फलंदाजांच्या बॅटमधनं मोठ्या खेळीची अपेक्षा नक्कीच आपण ठेवू शकतो. मग जर तुम्ही रबर बॉल क्रिकेट फक्त टाईम करता, एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ सहज षटकार मारू शकता. मग सध्या टायमिंग होत नाही आहे, चेंडू बॅटचा संपर्क होत नाही आहे. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाणार. या सिंगलच्या मदतीनं धावफलक स्कोरकार्डवरती पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 12 धावा धावफलकावर. 139, अजूनही 27चा प्रवास बाकी आहे. येणाऱ्या चेंडू शिल्लक 14 चेंडू 27 धावा. मॅचमध्ये रंगत वाढली आहे. पहिला सामना एक रोमहर्षक पाहायला मिळेल आता यात शंका नाही आहे. आता नंबर 3 वरती आलेला फलंदाज ज्याच्या नावामध्ये आहे जय विजय, तो विजय मिळवून देणार का? वेगवान तेज तर्रार बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता, पडल्यानंतर उसळी घेत असताना बीट केलं त्या ठिकाणी फलंदाज आला. चेंडू जातो डॉट. चांगली बॉलिंग करते टीम आदर्श वांगणी. पहिल्या षटकामध्ये मॅचमध्ये इन केलं. गोलंदाजी करताना तेजस आणि आता नियाज.
व्हेरी गुड बॉलिंग. 5 षटकांमध्ये जर आपण पाहिलं 50-60, 4 षटकांमध्ये कमीत कमी 45-50, मग इथे 38 झालेत आणि 39 बनवायचे असताना देखील आता गोलंदाज मियाज आणि त्याच्या बॉलिंगचा माज या ठिकाणी दाखवत असताना ज्याच्यावरती नाच करेल टीम आदर्श वांगणी अशी कामगिरी या मॅचमध्ये केली आहे गोलंदाज नियाजनं. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 8, 1 विकेट. ओव्हर नंबर 2 विकेट कोणती नाही आहे, मग आता फक्त धावा खर्च झालेत 5 आणि त्यामध्ये 2 लेग बाईट्स, म्हणजे फक्त 3 धावेचे षटक या ठिकाणी हाताळलंय गोलंदाज नियाजनं. आणि 2 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 13, बनवायच्यात 39, म्हणजे समीकरण 12 बॉल 26. बारा बॉल 26 आणि त्यामध्ये पहिलाच निर्धाव टाकलाय गोलंदाज अरुणनं, म्हणजे समीकरण बदलणार आहे. 11 चेंडू आणि आता धावा करायच्या 26. डिफिकल्ट वाटू लागलाय, कठीण वाटू लागलाय. म्हणून तर म्हटलं जातं जितना कठीण संघर्ष होगा जीत भी उतनी शानदार होगी. आणि या मॅचमध्ये काय वापसी केली आहे टीम आदर्श वांगणी आदर्श क्रिकेट खेळताना. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव, अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे सरकेल. समीकरण बदलतंय. 11-26 ची गरज होती, एक्स्ट्रा रनने एक वेगळा इम्पॅक्ट धावफलकावरती. 11-25 ची आता गरज आहे. बॅट चेंज जरूर करण्यात आली, मात्र परिस्थिती बदलली जाणार का? कारण परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य ज्याच्याकडे असतं तो योद्धा या मॅचमध्ये फार गरजेचा आहे, जो निडरपणे लढेल. पुन्हा एकदा फार शफल झाले, रिटर्न क्रीजच्या बाहेर रॅम्पासनं ते पाहिलं. अजून एक एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळणार आणि या अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावफलक 15 वरती पोहोचलाय. 11 बॉल 24. खरं तर रबर बॉल क्रिकेटच्या भाषेत म्हणायचं झालं तर हे 4 फटक्यांचं काम आहे. रबर बॉल क्रिकेट षटकारांसाठी ओळखलं जातं. फाईन लेगला बॉल फार काळ हवेत, क्षेत्ररक्षक फार दूर होते, डीपमध्ये थोडेसे फंबल झाले, रनआउटची संधी यष्टीरक्षकानं कलेक्ट व्यवस्थित केलं नाहीये. जीवनदान मिळालंय आणि ते देखील डावकुरा त्याच्या फलंदाज विजयला. लेफ्टी बाथ जर आपण क्रिकेट विश्व पाहिलं ना, व्हेरी डेंजरस. त्यांचा एक वेगळाच दबदबा असतो. मग ते रबर बॉल क्रिकेट असू द्या, टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, लेदर बॉल क्रिकेट असू द्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील आपण अनेक डावकुऱ्या त्याच्या फलंदाजांना पाहिलं, ज्यांचं एक वेगळंच विश्व सातत्यानं राहिलंय. वन मोर डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडू आणि टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळतीये 17 धावा. व्हाईट बॉल नंतर कमबॅक फार चांगलं पाहायला मिळतं. फलंदाज विजय आतापर्यंत 4 निर्धाव खेळलाय, दबाव त्याच्यावरती. राऊंड विकेट आले, हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला भिरकावून दिला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार येतोय. ग्रेट शॉट, ग्रेट शॉट. आणि या षटकाराच्या मदतीनं समीकरण बदलतं. टीमची टोटल 6 ने पुढे सरकत असताना 23 धावा. जिंकण्यासाठी अजूनही इथनं आपण पाहिलं तर आवश्यकता ती आपल्याला पाहायला मिळतीये 16 धाव्यांची. अजूनही 16 धावेची इथनं गरज आहे. पण इथनं त्या रन्स बनणार का? कारण आता षटकारांना संजीवनीचं काम या मॅचमध्ये नक्कीच केलंय. 8 चेंडू 16 धावा. अजून एक मोठा फटका, कॅच सोडली आहे, रनआउट सोडलंय, त्याची किंमत आता मोजावी लागणार आहे. फलंदाज विजय सांगत असताना लॉंग ऑनच्या वरनं पाठवला चेंडू सीमा पार. हा एक मोठा फटका. कदाचित चेंडू मैदानावरती आता परत येतील,
कारण ज्या अनुषंगानं आता फटकेबाजी होतीये तुफानी वादळी खेळी, फलंदाज विजयच्या बॅटमधनं दमदा बॅटिंग करतोय फलंदाज विजय. एक झेल सुटला, त्यानंतर आपण पाहिलं रनआउट, ती संधी गमावली आणि एक फलंदाज का मैदानावरती ते खेळपट्टीवरती थांबला तर धावा बनणार आणि डावखुरे आता जे फलंदाज बनणार हे आपण आधीच म्हणत होतो. आणि मॅचला पूर्णपणे कलाटणी देण्याचं काम करणार होता, मात्र क्षेत्ररक्षकांना केली आहे कमाल. टिपला एक सुंदर झेल, संपलाय फलंदाज विजयचा खेळ आणि हा धक्का लागलाय. या ठिकाणी दुसरा मात्र समीकरण उरलंय. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात फक्त 10. फक्त 10 आता आपण म्हणू लागलोय कारण हे रबर बॉलचं क्रिकेट आहे, इथे धावा वेगानं बनतात. मात्र जर गोलंदाजी तेजस नियात सारखी झाली तर या धावा थांबवल्या जाऊ शकतात. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय मयूर आणि प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट यांच्यासाठी देखील पारितोषिक आहेत, कॅश प्राइज. बदलापुरातील एक नामवंत आणि प्रसिद्ध उद्योजक, कमी काळामध्ये ज्यांनी आज पूर्ण बदलापूरकरांना आपलंसं करून टाकलं, माणुसकीचा वाहणारा एक प्रेमळ जरा, मग ते सामाजिक क्षेत्र असू दे, क्रीडा क्षेत्र असू दे, धार्मिक क्षेत्र असू दे, मयूरदादा पिसेकर त्यांच्या वतीनं या तीनही फॉर्मॅटसाठी गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीरसाठी प्रत्येकी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये दिलं जाईल. 6 चेंडू आणि गरज धावेंची 10 आणि 6 बॉलमध्ये 10 धावा इथनं बनल्या जाणार का? सहा चेंडू आणि 10 रनची गरज आहे. मागचा टिपलेला झेल आणि तदनंतर बदललेला खेळ भरपूर काही बदललाय. लॉंग ऑनच्या वरतून पहिल्याच बॉलवरती एक दमदार षटकार आणि मॅचची हवा बाहेर काढून टाकत असताना फलंदाज मयूर 5 बॉल आणि 4 धावा. आमचे जे बॉल बॉय आहेत, सबंसवक आहेत, त्यांनी बाउंड्री लाईनवरती तैनात राहा, कारण रबर बॉलला फार दूरवरती षटकार चौकार पाहायला मिळतात आणि मॅच बॉल रिटर्न आला तर आपल्याला फारसे चेंडू या ठिकाणी लागणार नाहीत. कारण सध्या आता रबर बॉल आणि त्या चेंडूची किंमत देखील जर आपण पाहिली, ती देखील वाढत्या महागाईप्रमाणे गगनाला हात घालतीये. तब्बल 25 ते 30 रुपयाला एक रबर बॉल चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, एकेकाळी जो 12 रुपयाला पाहायला मिळायचा. बदलते परिस्थिती, बदलतीये महागाई जी थांबायचं नाव घेत नाही. आणि या मॅचमध्ये आता 3ऱ्या आणि 4थ्या ओव्हरमध्ये रन्स देखील थांबायचं नाव घेत नाहीयेत. अगदी फार दूर होता, जवळजवळ वाईड यॉर्कर करायचं होतं, मात्र फॉलो केलं चेंडूला बॅटरनं आणि एक वेगळ्या शैलीनं फटका या ठिकाणी खेळला गेला. मात्र रन्स त्या ठिकाणी मिळाले. एक सिंगल समीकरण उरलंय. येणारे चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी आवश्यक धावा त्या म्हणजे 3. 4 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. 4 चेंडू 3 धावा. व्हेरी गुड बॉल, अतिशय चांगला चेंडू होता. मात्र आता तुम्ही रन बॉल डिफेंड करताय, तुमचं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर अगदी बाउंड्री लाईनवरती तैनात असेल तर त्या डिफेंड होणं कठीण आहे, कारण इथे कोणताही पॉवर प्ले नाही आहे. त्यामुळे एक्स्ट्राज जे तुमच्याकडे फुल्ड असतात ते तुम्ही अगदी अटॅकिंग फिल्डिंग सेट करू शकत होता. मग असं म्हटलं जातं की सत्ता गेल्यानंतर आलेलं शहाणपण आणि भातं करपल्यानंतर आलेला पाऊस त्याची किंमत ही फारशी नसते. आणि आता दबाव पूर्णपणे जाणवतोय आदर्श वांगणी टीमवरती, कारण 3ऱ्या षटकामध्ये विजयनं मारलेले 2 उत्तुंग षटकार. हा देखील होता फुल टॉस आणि अंपायर्सच्या माध्यमातून निर्णय येणं अजूनही बाकी. आणि या धावा या ठिकाणी पूर्ण झालेत विजयाच्या, कारण ओव्हरथ्रो झालाय, चौकार देखील येतो ओव्हरथ्रोच्या सोबतीनं आणि जिंकली या मॅच टीम
आंबेशिव क्रिकेट संघानं त्यांचं करूयात आपण अभिनंदन आणि कौतुक आणि हार्डलक म्हणूयात आपण टीम आदर्श वांगणीला.